तुषार आचले हे सध्या MBBSचं शिक्षण मुंबईमध्ये घेत आहेत। शिक्षणाचा प्रवास करताना त्यांनी वापरलेली जवळपास 200हून अधिक पुस्तकं, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स तसंच नीटसाठी आणि JEE परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन त्यांनी वाचनालयाला भेट दिली आहे। आणि ह्या उपक्रमामागे त्यांचा हेतू स्पष्ट आहे। मी जसा शिकून पुढे जातोय तसंच माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडावेत आणि ज्ञानाचा लाभ घ्यावा या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी ही पुस्तकं देण्याचा निर्णय घेतला आहे। या उपक्रमामुळे अनेक गरजू आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार आहे। वाचनालयामध्ये ह्या पुस्तकांमुळे एक नवा ज्ञानसाठा उपलब्ध झाला आहे आणि भविष्यात अशाच उपक्रमांनी विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। मी राहायला म्हणजे देवरीचाच आहे प्रॉपर, पण मी कोचिंगसाठी अकोल्याला इथं होतो। 11वी-12वी प्लस रेग्युलर कोचिंगमध्ये मी लाईव्ह ट्युटोरियल इथं होतो। त्याच्यामध्ये मी नीटचे क्लासेस तिथूनचे केले पूर्ण आणि जे पण काही पुस्तकं वगैरे होते सगळे, म्हणजे वर्षभर मी जेवढे PYQ, जेवढे क्वेश्चन बँक, DPP वगैरे जेवढे पण सॉल्व केलो ते सगळे जे मला कामी आले। मी आता सध्या सेकंड इयर JJचा स्टुडंट आहे, GGMC मुंबई इथं सेकंड इयर MBBS परस्युईंग। तर मला जे साहित्यामध्ये कामात आले ते माझ्यासारखं म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन सगळीकडे सारखं नसतं। आता अकोला म्हणजे चांगली सिटी आहे, त्याच्यामध्ये जेवढा एज्युकेशन होता म्हणजे जेवढा माहोल होता ते सगळं एन्व्हायरमेंट सगळीकडे भेटत नाही। आता जसं आपलं आहे देवरी आहे, ग्रामीण एरियामध्ये येतो, इकडे म्हणजे पोरं टॅलेंटेड आहेत पण त्यांना कसा एक्सपोजर नाही मिळत, त्यांना राईट गायडन्स नाही मिळत, प्रॉपर मटेरियल नाही मिळत। तर अशा पोरं जे करू शकतात त्यांसाठी जे मीना जे वापरलेले होते, जे माझ्या जर्नीमध्ये कामात आले, तसे ते जे सगळे पुस्तकं आहेत जसे बायोलॉजी, NCERT सगळे बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री 3 वर्ष असतात नीटसाठी आणि JEE पण काही पुस्तकं आहेत, ते सगळे आज मी ह्या ग्रामीण लायब्ररीमध्ये जवळपासमध्ये 200 आहेत, 200 जवळपासमध्ये सगळे DPP, क्वेश्चन बँक सगळे दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी हे इथं लायब्ररी आहे। इथं जे पोरं वाचतात त्यांच्या होपफुली ते कामात येणार ही आशा करतो आणि काही नाही जास्त पण 1-2 जरी निघले माझ्यासारखे पोरं तर ते खूप आभार होणार आणि देशाला सर्व्हिस करणार।